गुरु रविदासांनी विषमतेच्या विरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न तर केलाच केला, त्याच प्रकारे हा देश कसा असावा याविषयी देखील गुरु रविदास म्हणतात. बेगमपूर शहर को नाऊ, बेगमपूर शहर को नाऊ, दुख अंदेही नाही तेही ठाऊ. म्हणजे गुरु रविदासांनी अशा राज्याची, अशा शहराची, अशा जीवनाची इच्छा व्यक्त केली की तिथे दुःखाचा ठावच नसला पाहिजे. शहर हे कसे शोकहीन व्हायला पाहिजे, तेथे कोणतेही दुःख असू नये, कशाचीही चिंता असू नये, सुखी समृद्ध असायला पाहिजे, कोणताही भेद असू नये. गुरु रविदासांनी मानवी हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांची प्रत्येक कृती स्वातंत्र्य, समता व बंधुता यावर आधारित होती. हीच तत्वे भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आलेली आहेत. गुरु रविदासांचे विचार आणि भारतीय संविधानाची रूपरेखा यात समानता आहे. गुरु रविदास हे मानवतावाद, बुद्धिवाद, बंधुत्ववाद व न्यायप्रियता यांचे प्रतीक होते. गुरु रविदासांनी मूर्तीपूजा, कर्मकांड व चमत्कार यास विरोध केला होता. जाती व्यवस्थेवर आधारलेल्या समाज व्यवस्थेस व ब्राह्मणी ग्रंथांच्या प्रामाण्यवादासच त्यांनी नकार दिला. नीतिमत्तेवर आधारलेल्या सदाचाराचा पुरस्कार केला. याच तत्वांसाठी 20व्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवनभर संघर्ष केला. गुरु रविदास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात शतशः साम्य आहे. म्हणजे जे विचार गुरु रविदास महाराजांनी 700 वर्षापूर्वी मांडले, तेच विचार बाबासाहेबांनी 700 वर्षानंतर मांडले आणि संविधानात समाविष्ट केले. जो बाबासाहेबांनी या देशाबद्दल जो विचार केला, तो विचार बाबासाहेबांनंतर थांबला होता. धन्य ते मान्यवर श्री कांशीराम साहेब. त्यांनी आपल्या सुखी जीवनाला लाथ मारली आणि वैराग्यासारखं जीवन जगायचा त्यांनी निर्णय घेतला. आणि हेच रविदास, कबीर, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार जे थांबले होते त्याला गतिमान करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली. आणि त्यांनी जे बाबासाहेबांनी कार्य केले, जो थांबलेला रथ होता त्याच रथाला गतिमान करून पुढे ओढून न्यायचं काम केलं. त्याच मान्यवर साहेब कांशीरामची 9 ऑक्टोबर रोजी पुण्यतिथी असते. उत्तर प्रदेश सारख्या भल्या मोठ्या राज्यात आपल्या समाजाने साजरी केली. त्याची दृश्य आपण टीव्हीवर पाहिलीच असेल. तर आता समाज आपला जागृत झाला आहे. जागृत झाल्यास समाजामध्ये त्या समाजाला विरोध करू नका मित्रांनो. समाजाबरोबर राहा. समाज आपला मोठा आहे. या देशामध्ये 1/4 लोकसंख्या असलेला आपला समाज हा बौद्धिकदृष्ट्या खूप मजबूत झालेला आहे. आणि अशा राज्याच्या निर्मितीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ते स्वप्न रविदासांनी बेगमपूर शहर को नाऊ, दुःख अंदेहू तेही नाही ठाऊ, ते निर्माण करण्यासाठी जो प्रयत्न रविदासांनी केला आणि आपल्या शिष्यांकडून सुद्धा तीच अपेक्षा रविदासांनी केली. रविदासांचे शिष्य जर पाहिले, इतर संतांना तसे शिष्य म्हणावे तसे नाहीत किंवा त्यांचं नावही नाही, परंतु गुरु रविदासांचे शिष्य काशी नरेश राजा, राजा पिपा, सिकंदर लोधी, राणी झाली, त्याचबरोबर संत मीराबाई की जी राणी होती, असे मोठमोठे झालेले आहे. त्याचप्रमाणे द्रविड देशामधील जो उल्लेख केलेला आहे, भूप की राणी त्यांची शिष्या झालेली आहे, ती सुद्धा देखील आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. रविदास एक चर्मकार समाजात, अस्पृश्य समाजात जन्माला येऊन देखील त्यांनी त्यांच्या ज्ञानाने जगाला प्रकाश दिला, एक मार्ग दाखवला आणि त्याच मार्गाने आज आपला देश चालू आहे. ज्ञान देणे हाच आमचं कर्म आहे.
आम्ही अज्ञानाच्या वाटा सोडल्या आहे. सुखी आणि समृद्ध समाज बनवण्यासाठी आम्हाला शिक्षण हे वाघिणीचं दूध समजून त्या दिशेने आम्ही आगेकूच केली पाहिजे आणि आम्ही जातीभेदाच्या भिंती तोडल्या पाहिजे. त्यावेळेसच आमचा विकास आहे. आम्ही आम्ही अंधश्रद्धा सोडली पाहिजे, तरच आमचा विकास आहे. आम्ही शिक्षणाची कास धरली पाहिजे, तरच आमचा विकास आहे. धर्मग्रंथांच्या नादी लागून वेळ वाया घालून आपण आपलं जीवन बर्बाद करू नका. आपण जरी आपल्या ह्या जीवनामध्ये बर्बाद झालो, तर आपली पुढची पिढी सुद्धा बर्बाद होते आणि त्यांना ती सुधारण्यासाठी कितीतरी पिढ्या निघून जाव्या लागतात. बाबासाहेब म्हणतात, आमच्या हजारो पिढ्या राम-राम करून मेल्या, परंतु कोणताही परमेश्वर त्यांना त्या दारिद्र्याच्या, अज्ञानाच्या खाईतून वर काढण्यासाठी आला नाही. आमच्या अज्ञानापायी आम्ही अस्पृश्य झालो, शूद्र झालो, नीच झालो. तेच महात्मा फुल्यांनी म्हटलं ना, विद्येविने मती गेली, मतीविना गती गेली. हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून ज्ञान हे किती महत्वाचं आहे, हे आपल्या महापुरुषांकडून शिकायला मिळेल. आमच्या या YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब करा. थँक्स.